आता तुम्ही बोलताना तुमच्या याच्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा उल्लेख झाला. मध्यंतरी कोविडचा काळ आणि खूप काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्या दरम्यान थोडेसे राज्यातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या कारभारामध्ये थोडा मला वाटतं की खूप असा बदल झाला आणि थोडंसं मस्तवालपणे वागणं, मनमर्जीने वागणं, काही प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट्समध्ये हेराफेरी आणि अशी खूप मध्यंतरी अधिकाऱ्यांनी हे केलं. अशा अधिकाऱ्यांवर कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही काय विचार करता? नाही, आम्ही आता अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. आपण बघा, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्या कठोर भूमिकेमुळे बहुतांश ठिकाणी टेंडर्स जे आहेत ते आता बिलो चाललेले आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते आहे. 8-8, 10-10 लोक कॉम्पीट करत आहेत. कारण आम्ही ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात काही अधिकाऱ्यांमध्ये बेशिस्तपणा आलेला आहे आणि तो आपल्याला ठीक करावाच लागेल. आणि तो आजचा नाही आहे. वर्षानुवर्ष मी पाहतोय, गेले 25-30 वर्ष मी बघतोय महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी देशातली उत्तम ब्युरोक्रेसी आहे. पण याच्यामध्ये 35-40% लोक असे आहेत की जे सरकार आपणच चालवतोय या आविर्भावात वागतात. आपण मालक आहोत या आविर्भावात वागतात. मी नेहमी ब्युरोक्रेसीला सांगतो की तुम्ही चांगले आहात, पण नुसतेच चांगले आहात या इतिहासामध्ये जगलात तर तुम्ही चांगले राहणार नाही. कॉम्प्लेसंट होऊ नका. आज मला सांगताना काही म्हणजे त्याच्यामध्ये मागे पुढे मी पाहणार नाही, पण आज अनेक दक्षिणेतली राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे आपल्यापेक्षा जास्त ओपन आर्मनी होतं. आपल्याकडे व्हायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा हब आपण आहोत. पण अनेक वेळा मला अनेक अधिकारी रेजिस्टन्स करताना दिसतात. किंबहुना काही अधिकारी असे आहेत की ज्यांना हे वाटतं की जगामध्ये त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही आहे. त्यांनी त्यांची हुशारी, एफिशियन्सी वाढवण्यात दाखवली पाहिजे. आलेली टेक्नॉलॉजी कशी चुकीची आहे हे एक्सप्लेन करण्यात जे लोक त्या ठिकाणी आपलं सगळं श्रम लावतात, असे अधिकारी काही कामाचे नाहीत. त्यांची हुशारी कामाची नाही आहे. आपल्या हुशारीने आपण जनतेला किती फायदा करू शकतो, आपलं ॲडमिनिस्ट्रेशन किती एफिशियंट करू शकतो, त्यात किती ट्रान्सपरन्सी आणू शकतो, याच्यावर तुमची हुशारी ही खरं म्हणजे त्या ठिकाणी गणली गेली पाहिजे. नाहीतर किती तुम्ही डिग्र्या घेतला, तुम्ही फर्स्ट आहात, फर्स्ट क्लास फर्स्ट आहात, आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुमचं निगेटिव्ह जर ॲटिट्यूड असेल तर असे अधिकारी हे राज्याकरता काही कामाचे नाही आहेत. सुदैवाने आपल्याकडे अनेक चांगले अधिकारी आहेत, इनोव्हेटिव्ह अधिकारी आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर अगदी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचं काम केलेलं आहे. असेच अधिकारी असले पाहिजेत असं माझं मत आहे.